नमस्कार मंडळी. श्यामाप्रसाद मुखर्जी हे कोण होते व भाजपच्या निर्मितीत त्यांचं काय योगदान होतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक प्रभावी विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ आणि राजकारणी होते. तसेच ते वयाच्या केवळ 32व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले होते. तसेच यानंतर ते काँग्रेसचे सदस्य, बंगालचे अर्थमंत्री व केंद्रीय मंत्री देखील झाले होते. मात्र जेव्हा त्यांचे काँग्रेसशी विचारधारेवरून मतभेद झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. पुढे जाऊन 1951 मध्ये त्यांनी भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली व हाच पक्ष पुढे जाऊन भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर मुखर्जी यांनी राष्ट्रीय एकात्मता, एक संविधान, एक राष्ट्र या तत्वांचा जोरदार आग्रह धरला आणि त्यामध्ये विशेषतः जम्मू काश्मीरला मिळालेल्या विशेष दर्जाचा त्यांनी तीव्र विरोध केला आणि त्यानंतर एक देश एक संविधान ही घोषणा दिली. भाजपच्या आजच्या विचारधारेत जे मुद्दे अग्रक्रमाने पाहायला मिळतात, जसे समान नागरी कायदा, काश्मीरमध्ये विशेष अधिकारांचा विरोध, त्यांची बीज मुखर्जी यांच्या विचारातून आलेली आहेत. यामुळे संक्षेपात सांगायचं झालं तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघ स्थापन करून भाजप निर्मितीचा पाया घातला. राष्ट्रवाद, एकता, राजकीय निसंदिग्धता यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलं.